मला अजूनही कळलं नाहीये दिन्याला नक्की काय झालंय ते. डॉक्टर आउट हाऊस मध्ये का आले होते? त्या दोघींना संशय तर आला नाही ना की हा मणी नसून दिन्या आहे? कसं शोधता येईल हे? मी वॉचमनला पाठवतो, त्याला सांगतो की तू दिन्याला आउट हाऊस मधून बाहेर काढ, मग त्याच्याशी बोलता येईल. हो साहेब, त्या बाहेर दिन्या डोकं ठिकाणावर आहे का आउट झालेलं आहे? हा, कसली नाटकं चालली आहेत तुझी? कालपासून तुझा कॉन्टॅक्ट नाहीये. मी किती प्रयत्न करतोय, तुला आपण मला काय अपडेट द्यावंसं वाटत नाही का? हे बघ दिन्या, हा असला बेजबाबदारपणा मला चालणार नाही. सांग. त्या भाषेत बोलायचं नाही आपल्याशी. मी काय तुमचा सतरंजा उचलणारा कार्यकर्ता किंवा सूचित नाहीये. बरं दिन्या भाई, मला सांगा, आपण आउट हाऊस मध्ये काय करत होतात? डॉक्टर का आले होते? तेच सांगायला आलोय मी इथे. त्या दोन्ही बाया येडे आहेत, त्यांना वाटतं मी येडा झालोय. येड्याचा डॉक्टर बोलवला होता माझ्यासाठी. आता त्या डॉक्टरने मग काय गोळ्या दिल्या काय माहिती, डोकं बधीर झालंय, सुधरत नाही काय मला. कसं बसं कारण देऊन इथं आलोय. खुश, माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं. मला वाटलं त्या दोघींना समजलंय की तू मणी नसून दिन्या आहेस म्हणून. पण तू त्या दोघींना संपवणार होतास ना? अजून जमलं नाही? काय झालं? जमवत होतो. मग काल चहामध्ये विष पण टाकलं होतं, पाजलं होतं त्यांना, पण नाही. ऐन वेळी स्वानंदीने बघितलं, कसा बसा ड्रामा केला, माझ्यावर घेतलं ते मी आणि वाचवलं स्वतःला. मला काय करावं कळेन असं झालंय. तुला कळेनाचं झालंय का? काय झालं? नाही, तू काय म्हणाला होतास आठवतंय तुला? तू तर ग्रेट दिन्या भाई आहेस ना. हा, तुला अक्कल शिकवायची गरज नाहीये. खून म्हणजे काय रोजचं काम आहे वगैरे वगैरे. आता काय झालं? आता लय झाला. नाही, माझं चुकलं, मी हलक्यात घेतलं. म्हटलं सोप्यात गेम करावं दोघींचा, पण नाही, लायकी नाही त्यांची. आणि असं आपल्याला कटाळा आलाय आता. आज रात्री त्या दोघींचा गेम करणार. तुम्ही पैसे रेडी ठेवा, सकाळी निघायचं आपल्याला. दिन्या, हा इतका कॉन्फिडन्स अचानक तुझ्यात कसं काय आला? कारण आता आपण आपल्या स्टाईलने गेम करणार. म्हणजे काय करणार आहेस? गोळ्या घालणार. अर्ध्या फुटावून गोळी घालणार. वाचायचा शॉटच नाही. तू त्यांना घरात मारणार आहेस? वेड लागले तुला? त्याचे परिणाम काय होतील माहितीये तुला? माहितीये ना. तुम्हाला तुमचा अर्जुन भेटल, आपली सुपारी पूर्ण होईल. आपण गावाला, तुम्ही दिल्लीला. आणि काही लफडा झालाच तर तुम्ही खासदार कशाला आहे? अरे तू त्यांना असं मारलंस ना तर हा खून ठरेल आणि पोलिसांना आमच्यावर संशय येईल. तुम्ही मला सुपारी दिली, तुमचं काम झालं. सुपारी कशी वाजवायची ते माझं काम. सुपारी वाजवायचे पैसे घेतो आपण, दुसऱ्याच्या आकलीने सुपारी फोडत. तुम्हाला बोललोय पैसे रेडी ठेवा, नाही तर आपली गन लोडेड असेल. एका अर्थाने हे उत्तमच होईल. त्या दोघी जातील आणि मणीनी हा खून केला हे जर सिद्ध झालं तर मणी पण आपोआप जाईल. त्यासाठी तयारी करावी लागेल. ऐक, मी फोन केला की मणीला बंगल्यावर घेऊन ये. आज रात्री मणीच्या आयुष्यातील सर्वात मोठं काम करणार आहे तो. काय झालं? मणीची वाट बघतीये. खूप वेळ झाला ना, अजून आला नाहीये. बराच उशीर झाला, म्हणून काळजी वाटते मला. हो, माझं मणी सरांशी बोलणं झालंय. वकिलांकडे गेलेत ना ते, तिथेच आहेत. ते म्हणाले मीटिंग जरा लांबली. मला भीती वाटते तो कुठे अग्रेसिव्ह वगैरे झाला नसेल, म्हणजे भांडणं वगैरे. मॅडम, हे बघा, मी तुमची काळजी समजू शकते, पण मी बोलले ना फोनवर,
शांत होते, व्यवस्थित बोलले, काही अग्रेसिव्हली वगैरे बोलले नाही. आणि कोर्टाची कामं आहेत ना, वेळ लागतोच. म्हणजे डॉक्युमेंट्स, ते पेपर्स, त्याच्या कॉप्या जमा करतपर्यंत वेळ लागतो. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही आधी हे ट्राय करा, खाऊन बघा. गुलाबजाम? तू गुलाबजाम बनवले? हो, ते सगळं सोडा, आधी खाऊन तर बघा कसे झालेत. छान झालेत, पण अचानक गुलाबजाम का बनवले? मणी सरांसाठी, त्यांच्या आवडीची डिश आहे ना, म्हणून. डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना, त्यांची काळजी घ्या, घरातलं वातावरण खुश ठेवा. म्हणून मी ठरवलंय घरातलं वातावरण अगदी प्रसन्न ठेवायचं, त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला बनवायचे. आता आवडीचे पदार्थ पोटात गेले की माणूस प्रसन्न राहणारच ना. म्हणून मी ठरवलंय इथून पुढे काही दिवस मनी सरांच्या आवडीचेच पदार्थ घरात बनवायचे. खूप चांगलं ठरवलंयस तू. यामुळे कदाचित त्याचा मूड जरा शांत राहील. भाई कुठे घेऊन आलायस तू? काय आहे? गणे, ते तोंड गप ठेव आणि कान आणि डोळे ते उघडे ठेव. भाई कबूतर भाई कबूतर? दाना लाया. लाया. ये इकडं. अच्छा. भाई सामान सामान म्हणजे आवाज, मचमच कशाला भाई? भाई काही दुसरा प्लॅन नाही का आपल्याकडे? गणे, हा भट्टू असल्यासारखं बोलतोय तू. हा, याच्या आधी कधी घोड्याने गेम नाही केलाय आपण? हे बाय, आपल्याला या सुपारीचा कटाळा आलाय. लवकरात लवकर ही सुपारी वाजून आपल्या गावाला निघायचंय. रेडी राहा. ते तोंडावर जे 12 वाजले ते नीट कर. भाई खासदाराच्या बंगल्यामध्ये तू जाऊन ठोकणार आहेस घोडा घेऊन? काय मचमच झाली तर? गण्या, आजपर्यंत कधी बवाल झालाय का? आपण फक्त गेम करायचा. खरकट सरपोतदार साफ करते. आज काही झालं तरी त्या मणीच्या बायकोचा आणि त्याच्या आईचा गेम होणार. आज त्यांना कोणी नाही वाचवणार. या घोड्यातल्या 2 गोळ्यावर त्या दोघींचं नाव लिहिलंय.